स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला बांगडे फ्राय करायचे आहेत। तुम्ही हे बघू शकता, मस्त मोठे मोठे बांगडे आणलेले आहेत। ते फ्राय करायचे आहेत आपल्याला। अगोदर याला साफ करून घेणार आहे मी। साफ केल्यावर मग तुम्हाला दाखवते याला फ्राय कसे करायचे। मी हे बांगडे साफ करून घेतलेले आहेत। आता मी याला कट मारून घेते। कट मारलं म्हणजे बांगडे छान लागतात तळल्यावर। सर्व त्यातला मसाला आतपर्यंत जातो आणि खाताना खूप छान लागतात। मी आता ह्याला कट मारून घेतलेले आहेत। मी लसूण पेस्ट आहे हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे। ही लसूण पेस्ट आहे, आपल्याला याच्यावर सगळ्या बांगड्यांना लावून घ्यायची। हे आपण लसूण लावून थोड्या वेळ ठेवणार आहोत। हे लसूण याच्यात मुरला ना की मग त्याला आपण बेसन लावून छान फ्राय करणार आहोत, मग खूप छान लागतात। मी हे बेसन घेतलेलं आहे, हळद, चिकन मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ। आपल्याला आता हे एकत्र एकजीव करून घ्यायचे आहे। आता आपला मसाला झालेला आहे, मिक्स झालेला आहे व्यवस्थित। आता आपल्याला याच्यात मी बांगडा, हा लसूण लावून घेतलेला बांगडा आहे, मी याच्यात टाकते। ह्याला आपण व्यवस्थित एक पीठ लावून घेणार आहोत। आतमध्ये व्यवस्थित याला भरायचं। मी हा पॅन गरम केलाय, ह्यात मी तेल टाकते। मी आता हे तेल गरम करून घेतलेलं आहे, ह्यात मी मस्त असे छान प्रकारे बांगडे सोडते। आणि मोठे आहे ते, एका याच्यात होणार नाहीत। आता आपली मच्छी एका बाजूने परतून झालेली आहे। मी आता त्याला पलटते, आपण दुसरी बाजूने फ्राय करून घेऊया। छान अशी दुसऱ्या बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता आपली मच्छी तयार आहे, तरी आपण एकदा असं पाठीमागून परत एकदा परतूया, म्हणजे अजून छान लागेल। थोडं 2 मिनिटं आपण ठेवलं जातं याला। आता आपण ही मच्छी काढून घेणार आहोत। मस्त छानपैकी अशी छान तुम्ही बघू शकता फ्राय झालेली आहे। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा। आणि आवडली तर नक्की बांगडे आणून फ्राय करा।